सप्रेम जय महाराष्ट्र। आज ज्या वेळेस दिल्लीमध्ये एनडीएच्या घटक पक्षांची बैठक चालू होती, का कुणास ठाऊक माझी नजर खिळली होती नरेंद्र मोदींच्या आजूबाजूच्या खुर्च्यांवर। कारण मला 2019चा तो काळ चांगलाच आठवतोय, ज्या काळामध्ये निकालानंतर अशाच प्रकारची एनडीएची बैठक झाली होती, पण ती बैठक नावाला एनडीएची होती, सगळं भारतीय जनता पक्षाच्या हातात होतं। कारण 300 पारचा भाजप आणि त्याचा तो माजलेला चेहरा मला अजूनही चांगला आठवतोय। त्यावेळेस बाजूच्या खुर्च्यांवर अमित शहा, जे.पी. नड्डा, राजनाथ सिंह। पण आज ज्यावेळेस 2024चा तो काळ आम्ही पाहतो, कशा प्रकारे हवाडा दिलाय पहा। आज बाजूच्या खुर्च्यांवर नितीश कुमार आलेत, त्याच्यानंतर एका बाजूच्या खुर्च्यावर चंद्रबाबू नायडू आलेत, अगदी दाढीवाले सुद्धा जाऊन त्या पहिल्या खुर्च्यांमध्ये जाऊन बसलेत। एक खासदारवाला 70,000 कोटींचा घोटाळा सुद्धा त्या खुर्च्यांवर जाऊन बसलाय। कुठपर्यंत नेऊन ठेवलं या 400 पारवाल्यांना, किंवा त्या 56 इंचाच्या छातीला कुठपर्यंत नेऊन ठेवलं।